हॅलो डिअर फ्रेंड, वेलकम बॅक अगेन. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. राजकीय घडामोडी बघितल्या आपण. आर्थिक घडामोडीतील जे काही नेक्स्ट पार्ट आहे राहिलेला ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. जे कोणी आपले नवीन मित्र प्रथमतः आपल्या यूट्यूब चॅनलला भेट देत आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा हे सिरीज कंटिन्यू मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा नोटिफिकेशन मिळेल. आणि हे सिरीज घेण्यामागे एकच उद्देश आहे की सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 या बुकच्या माध्यमातून आपण सिरीज हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि काही मित्रांचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. त्यामुळे हे सिरीज मी कंटिन्यू घेत आहे आणि टोटल सिरीज फ्री ऑफ कॉस्ट असेल आणि सिम्प्लिफाईड इयरबुक 2024 तुम्हाला बुक घ्यायची पण गरज पडू देणार नाही. आता बघा होते कसं की करंट अफेअरला आपण निग्लेक्ट करतो, पण करंट अफेअर आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला मार्क देऊ शकतो. कशा पद्धतीने? जेव्हा करंट अफेअरचे प्रिव्हियस इयर ॲनालिसिस केले तर. कारण की जर बघितलं आपण आता एखादी न्यूज आपण जेव्हा वाचन करतो त्या न्यूजमधील जे काही अनयुज्युअल डाटा आहे ते निग्लेक्ट करायचा आणि महत्त्वाचं जे काही परीक्षेमध्ये आपल्याला काय विचारू शकते त्या न्यूजवर फोकस करून ते पॉईंट आपण त्या न्यूजमधून काढून घ्यायचे आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करायचं. तर आता लास्टपर्यंत या व्हिडिओ बघा तुम्हाला निश्चितच कळेल की जे काही तुम्ही मला 10 ते 15 मिनिटे आता पुढील देणार आहात ते तुमचे वाया जाणार नाही. ठीक आहे. तर बघा आता मग कशा पद्धतीने आपण हे सिरीज पूर्ण करत आहे. तर FDIमध्ये 22% घट झालेली आहे, सरळ सांगितलेलं आहे. मग आपल्याला इथून प्रश्न काय होऊ शकते तयार? कारण की यामध्ये FDIमध्ये 22% घट झाली, सरळ आपल्याला प्रश्नामध्ये जे काय ऑप्शनमध्ये सेट होऊ शकते. ठीक आहे, मग 22% घट झाली बाबा. मग आता पुढे काय 2023मध्ये इथं म्हटलेलं आहे 22% घट FDIमध्ये थेट विदेशी गुंतवणूक काय घट झालेली आहे. मग पुढे कोणत्या क्षेत्रामध्ये घट झालेली आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण की आपल्याला मागील प्रिव्हियस इयर ॲनालिसिस केले तुम्ही करंट अफेअरचे तर आपल्याला क्षेत्र पण विचारते कोणत्या क्षेत्रामध्ये वाढ झाली, कोणत्या क्षेत्रामध्ये घट झाली. तर बघा आता बाकी हे जे काही अनयुज्युअल डाटा आहे ते मला विचारत नाही परीक्षेमध्ये, वाचला तरी चालेल पण मी हे तुम्हाला सांगणार नाही वाचायचं. ठीक आहे. 2023मध्ये आर्थिक वर्षात मॉरिशस, अमेरिका, नेदरलँड आणि त्यासोबत जर बघितलं आयर्लंड आणि जर्मनीमधून FDIचा प्रवाह कमी झालेला दिसतो. तर बघा हे महत्त्वाचं पॉईंट आहे. आणि संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या क्षेत्राने गेल्या आर्थिक वर्षात जे काय आहे हे आपल्याला $9.4 अब्ज ओघ आकर्षित केला असला तरी पण आर्थिक वर्ष 2022 मधील $14.5 अब्ज तुलनेत तो प्रवाह कमी आहे. म्हणजेच निश्चितच इथं आपल्याला घट दाखवलेली आहे सॉफ्टवेअर आणि या संगणक आणि हार्डवेअर क्षेत्रामध्ये. ठीक आहे. तर आता त्याचप्रमाणे 2022मध्ये इथे $7 अब्ज तुलनेत 2023मध्ये ऑटोमोबाईल उद्योगातील FDI हे लक्षणीय घट झालेली दिसते आपल्याला. मग ऑटोमोबाईल जे काही उद्योग आहे यामध्ये किती घट झालेली आहे हे विचारत नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा ऑटोमोबाईल उद्योग क्षेत्रात घट झालेली आहे. मग आता बाकी जे काही क्षेत्र आहेत या क्षेत्रामध्ये जर बघितलं आपण सेवा क्षेत्र आहे, जसं व्यापार, त्यासोबत दूरसंचार जे काही ते आहे ते फार्मा या जे काही आणि रसायने हे जे काही क्षेत्र आहेत या क्षेत्रामध्ये FDIमध्ये काय वाढ झालेली बघायला मिळते. बघा आता ऑटोमोबाईल क्षेत्र आणि त्यासोबत संगणक सॉफ्टवेअर हार्डवेअर या क्षेत्रामध्ये लक्षणीय घट झालेली आहे. बाकी जे काही सेवा क्षेत्र आहे, व्यापार क्षेत्र आहे, दूरसंचार आहे, फार्मा आहे, त्यासोबत रसायने आहे यामध्ये वाढ झालेली बघायला मिळते. आता जे काही FDI म्हणजे जे काय आहे आपण देशानुसार आणि राज्यानुसार बघूया आपण. आता FDIमध्ये गुंतवणूक 2023मध्ये भारताचा सर्वात मोठा FDI स्रोत जर बघितला आपण तर ते देश आहे सिंगापूर हे आणि त्यानंतर मॉरिशस, मग अमेरिका, त्यानंतर UAE आणि नेदरलँड. हे सिक्वेन्सनुसार आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हे डाटा लक्षात ठेवला नाही तरी चालेल, पण FDIमध्ये सर्वात मोठा स्रोत जर बघितला आता अमेरिका नाही सिंगापूर आहे, सेकंड नंबरला मॉरिशस आहे आणि तिसऱ्या नंबरला अमेरिका आहे. इथे प्रश्न का तयार होऊ शकते? कारण की आपले जास्तीत जास्त वळण जे आहे आपला कल हे अमेरिकेकडे जातो. तर FDIचा सर्वात मोठा स्रोत हे सिंगापूर आहे, मॉरिशस, अमेरिका, UAE आणि नेदरलँड. आता राज्यामध्ये जर बघितलं आपण सर्वाधिक FDI प्राप्त राज्य जर बघितलं तर महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक आणि दिल्ली. MKD लक्षात ठेवा, जे की FDI प्राप्त राज्य आहेत MKD, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्ली. 22% इथे FDIमध्ये घट झालेली आहे आपण बघितलं. आता पुढील न्यूज आहे इजिप्त न्यू डेव्हलपमेंट बँकेचा काय सदस्य बनला आता. मग हे काय कधी बनला, काय बनला, काही घेणं देणं नाही. पण NDBचा सदस्य न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य कोण बनलेला आहे? आता नवीन इजिप्त बनलेला आहे. आता बघा 20 फेब्रुवारी 2023 रोजी इजिप्तने सदस्याची जी काही पात्रता आहे ते प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत, जे की आवश्यक पात्रता आहेत ते कोणी इजिप्तने. मग आता यामध्ये न्यू डेव्हलपमेंट बँक
महत्त्वाचं जे काय आपण याबद्दल जाणून घेऊया. तर पोर्टलेजा जे काय आहे हे 6वी ब्रिक्स परिषद भरली होती आणि त्यामध्ये जे की भागीदारी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांनी काय जुलै 2014मध्ये ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना केली. मग पूर्वी या बँकेचं नाव होतं ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक, आता न्यू डेव्हलपमेंट बँक हे असं नाव झालं. मग ही कार्यरत कधीपासून झाली? 2015पासून ही कार्यरत झाली. आता मुख्यालय न्यू डेव्हलपमेंट बँकचं मुख्यालय जर बघितलं आपण तर शांघाय चीनमध्ये आहे. आता संस्थापक देश तर सगळ्यांनाच माहीत आहे ब्रिक्सचे काय आहे, तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि दक्षिण आफ्रिका. ब्राझील, रशिया, भारत आणि त्यासोबत जर बघितलं चीन आणि दक्षिण आफ्रिका. आता सदस्य एकूण 9 आहेत, पण संस्थापक सदस्य जर बघितलं आपण तर 5 आहेत. मग आपल्याला असं विचारू शकते खालीलपैकी कोणचा ब्रिक्सचा संस्थापक सदस्य नाही आहे. मग आपल्याला इतर हे ऑप्शन पण देऊ शकते त्यामध्ये. आता नवीन सदस्य जे काही झालेले आहेत ते बांगलादेश झाले आहेत, संयुक्त अरब अमिरात, उरुग्वे आणि इजिप्त हे नवीन सदस्य झालेले आहे. तर प्रादेशिक कार्यालय तुम्हाला जॉन्सनबर्ग त्यासोबत दक्षिण आफ्रिकेमध्ये साओ पावलो ब्राझील आणि मॉस्को रशिया. आता ही बँक आहे एक बहुपक्षीय बँक आहे. सरळ विचारू शकते आपल्याला ब्रिक्स हे बँकेची स्थापना जर बघितलं तर ह्या जुलै 2014मध्ये झाली. ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे, बरोबर. ठीक आहे. मग हे काय करते, जे की उद्योन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये नाविन्यपूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये जलद पायाभूत सुविधा आणि त्यासोबत शाश्वत विकास प्रयत्न सहाय्य करण्यासाठी जे काही बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. मग 2018मध्ये जर बघितलं तर न्यू डेव्हलपमेंट बँकेला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत निरीक्षकचा दर्जा प्राप्त झाला आहे. 2018मध्ये निरीक्षकचा दर्जा प्राप्त झाला, एवढं लक्षात ठेवा. आता ही आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही बँक काय करते, कर्ज देते, हमी, त्यासोबत इक्विटी सहभाग, त्यासोबत इतर आर्थिक संसाधनाद्वारे सार्वजनिक आणि खाजगी प्रकल्पांना जे काय सहाय्य देते, सार्वजनिक किंवा खाजगी प्रकल्पांना. हे महत्त्वाचा पॉईंट आहे. तर बँकेची उद्दिष्टे काय आता? सदस्य देशांच्या विकासाला चालना देणे, आर्थिक विकासाचे समर्थन करणे, स्पर्धात्मक चालना देणे, रोजगार निर्मिती सुलभ करणे आणि विकसनशील देशामध्ये ज्ञान सामायिक मंच तयार करणे हे न्यू डेव्हलपमेंट बँकेचे कार्य आहे. तर आता पुढील न्यूज बघूया आपण, जी की नवीन वस्त्रोद्योग धोरण. आता नवीन वस्त्रोद्योग धोरण काय आहे? महाराष्ट्र राज्य जे आहे या राज्यातील कापूस आणि रेशीम शेती आणि कापड उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य दर 5 वर्षांनी जे काही वस्त्रोद्योग धोरण जाहीर करते. आता 18 ते 2023 या कालावधीत वस्त्रोद्योग धोरण होतं आणि ते 23मध्ये त्याची मुदत संपुष्टात आली. मग कधी? 18 ते 23चं. मग आता त्यानंतर 23 ते 28साठी आता नव्या वस्त्रोद्योग धोरणासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. मग या धोरणाची वैशिष्ट्ये आणि कार्यकाळ 23 ते 28 आता नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केलं. आता नवीन धोरणाची वैशिष्ट्ये काय आहे? मग आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की पुढील 5 वर्षाचे लक्ष्य जर हे आहे, कापसाची प्रक्रिया क्षमता 30%वरून आता 80%पर्यंत वाढवायची आहे. 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करायची, आकर्षित करणे आणि 5 लाख रुपयापर्यंत रोजगार निर्मिती करणार आहे नवीन जे काही धोरण आहे ते. किती? 30%वरून 80%पर्यंत जे काय आहे कापसाची प्रक्रिया क्षमता वाढवायची, 25,000 कोटीची गुंतवणूक त्यामध्ये करणं आवश्यक, आकर्षित करणे आणि 5 लाख रुपयापर्यंत रोजगार, 5 लाखापर्यंत रोजगार निर्मिती करणे. मग त्यासाठी काय करणार? वस्त्रोद्योग आयुक्तालय आणि त्यासोबत रेशीम संचालनालयाचे विलिनीकरण केले आणि त्यासाठी एक वस्त्रोद्योग रेशीम आयुक्तालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासोबत प्रादेशिक वस्त्रोद्योग आणि त्यासोबत जर बघितलं तर रेशीम उपायुक्तालय असे संबोधण्यात येणार आहे प्रादेशिक स्तरावर. आता राज्यात 6 जे काही तांत्रिक वस्त्रोद्योग पार्क स्थापन करण्याचे उद्दिष्ट पण आहे. महाराष्ट्र तांत्रिक वस्त्रोद्योग मिशन घेण्यात येईल. अशा पद्धतीचे जे काय आहे या धोरणाची वैशिष्ट्ये आहेत. महत्त्वाचं मग काय आहे? महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळ इथे तयार करण्यात येणार आहे. आता मग या वस्त्रोद्योगाच्या माहितीसाठी जर बघितलं आपण तर महाराष्ट्रातील काही 5 महत्त्वपूर्ण पारंपरिक कापड आहेत. कोणते आहेत? पैठणी साडी आहे, हिमरू आहे, करवट काठी आहे, खाना फॅब्रिक आहे आणि घोंगडी. हे 5 महाराष्ट्रातील पारंपरिक कापड आहेत. तर महत्त्वाची वैशिष्ट्ये तुम्ही लक्षात ठेवा, बाकी लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. आता बघा 2000 रुपयाची नोट हे बंद झालेली आहे. काय आहे की 19 मे 2023 रिझर्व्ह बँकेने काय केलं? 2000 रुपयाच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली. कधी? 19 मे 2023ला. मग काय यामागील पार्श्वभूमी? 8 नोव्हेंबर 2016 रोजी 1000 आणि 500 रुपयाची जी काही मूल्याच्या नोटा आहेत
ते बाद करून 2000 रुपयाची नोट हे बाजारात नव्याने आणली. ठीक आहे. मग या रिझर्व्ह बँकेच्या निवेदनानुसार जर बघितलं 2000 नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत व्यवहारात राहणार आणि 30 सप्टेंबरनंतर ह्या नोटा बाद आणि बंद करण्यात येईल. तोपर्यंतच हे वैध असेल 30 सप्टेंबरपर्यंत. आता तुम्हाला माहिती आहे 30 सप्टेंबर 2023लाच ते 2000 नोटा बंद केलेल्या आहेत. आता ते वैध चलन राहिलेलं नाही आहे. मग पुढे जर बघितले आपण यामागील पार्श्वभूमी थोडी आतमधील पार्श्वभूमी जर बघितली आपण तर रिझर्व्ह बँकेने 18-19मध्ये 2000 नोटांची छपाई करणे थांबवलेली आहे. बघा 18 ते 19मध्ये जे काही जवळ होत्या त्या बाकीच्या त्यांनी सप्टेंबरपर्यंत त्याची विल्हेवाट लावलेली असेल. तर आता बघा जर बघितलं तर हे जनतेच्या सुरक्षेच्या वैशिष्ट्यासह हे जे काय आहे चलनी नोटा आणि नाणी प्रदान करण्याचे उद्देश हे RBI क्लीन चिट जे काय आहे क्लीन नोट पॉलिसीचा एक भाग आहे RBIच्या. मग RBI कायदा 1934 नुसार RBI काय आहे जे काय आहे RBIला फक्त 1 रुपयाची नोट जर सोडली तर बाकी जे काय आहे 1934च्या ॲक्टनुसार जे काय आहे नोटा जारी करण्याचा अधिकार आहे RBIला. मग 1 रुपयाची नोट जे काय आहे कोण छापते तर 1 रुपयाची नोट सोडून RBI सर्व नोटांवर RBIच्या जे काय RBI गव्हर्नरची स्वाक्षरी असते 1 रुपयाची नोट सोडली तर 1 रुपयाची नोट ही वित्त मंत्रालयाद्वारे जारी केली जाते म्हणून तिथे त्याच्यावर वित्त सचिवाची स्वाक्षरी असते. आता नाणी व 1 रुपयाची नोटा हे भारत सरकारद्वारे नाणे कायदा 1909 अंतर्गत जारी केल्या जातात आणि या कायद्याअंतर्गत व्याख्येनुसार 1 रुपयाची नोट आणि नाणे ही एक प्रकारची 1 रुपयाची नोट हे नाणेच मानले जाते म्हणजेच कॉईनच मानले जाते. कारण की 1 रुपयाची नोट जे काय आहे ते वित्त मंत्रालयाद्वारे जारी केले जाते मग त्यावर वित्त सचिवाची स्वाक्षरी असते. मग आता जर बघितले आपण यापूर्वीची नोटबंदी मग कधी झाली तर 12 जानेवारी 1946ला नोटबंदी झाली. त्यावेळेस 500, 1000 आणि 10,000 रुपयाच्या नोट रद्द झाल्या. मग 16 जानेवारी 1978मध्ये जर बघितली दुसरी नोटबंदी 1000 आणि 5000 आणि 10,000च्या नोट बंद आणि 8 नोव्हेंबर 2016 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्यात आलेल्या आहेत. आता 2000ची नोट जी आहे त्याची काही वैशिष्ट्य आहे गरजेचे नाही पण तुम्ही वाचू शकता. दृष्टिहीनांसाठी जी काही ब्रेल प्रिंट केली होती मागच्या बाजूला मंगळ्याने एक आकृतीबंध आहे. स्वच्छ अभियानाचे जे काय लोगो आहे टॅगलाईन पण दिली आहे आणि 17+1 भाषांमध्ये रक्कम लिहिलेली आहे. हे वैशिष्ट्य आहे. बाकी काही वैशिष्ट्य घेणं नाही आपल्याला पण तुम्ही नजरेखालून घाला. तर इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये तामिळनाडू अव्वल आलं. मग कशा पद्धतीने अव्वल झालं बघा. इलेक्ट्रॉनिक जे काय आहे या इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्समध्ये निर्यातीमध्ये तामिळनाडू अव्वल आहे. तर बघा इलेक्ट्रॉनिक्स निर्यात एका वर्षात जवळपास 3 पटीने तिपटीने 2023मध्ये आर्थिक वर्षामध्ये तामिळनाडूने निर्यात केलेली आहे तिपटीने. तर बघा आता किती अब्ज केली काय केली काही घेणदेणे फक्त एवढं करायला लक्ष ठेवा की इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये तामिळनाडू अव्वल आहे. तर आता इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत 2022मध्ये हा 4थ्या क्रमांकावर होता कोण तामिळनाडू. आता 4थ्या क्रमांकावर असून डायरेक्ट पहिल्या क्रमांकावर मजल मारली आणि हे 2023मध्ये पहिले स्थान पटकवले. का झालं असं टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि पेगाट्रॉन सारख्या कंपन्यांचे उत्पादन सुरू केल्याने तामिळनाडू उत्तर प्रदेश आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र या 3 राज्याला मागे पाडून ते 4थ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर आलेलं राज्य आहे इलेक्ट्रॉनिकच्या बाबतीत. ओके. तर बाकी हे जे काही डाटा आहे ते तुम्ही वाचू शकता तुमचा टाईमपास होण्यासाठी. बाकी घेणं देणं नाही आपल्याला. तर पुढे जाऊया आपण. तर मग आता सार्वत्रिक इलेक्ट्रॉनिक्सची काही वस्तू निर्यात करणारी काही राज्य आहेत. मग सार्वत्रिक इलेक्ट्रॉनिकची वस्तू कोण करते मग निर्यात. ऑफकोर्स तामिळनाडू सर्वात जास्त 1 नंबरवर. त्यानंतर उत्तर प्रदेश आहे मग कर्नाटक आहे आणि महाराष्ट्र आहे. तामिळनाडू 4थ्या क्रमांकावरून डायरेक्ट आता 1st क्रमांकावर गेलेलं आहे. मग काय TUKM म्हणजेच काय तामिळनाडू उत्तर प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्र हे सार्वत्रिक इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यात करणार आहेत. 2 नंबरला उत्तर प्रदेश 3 नंबरला कर्नाटक आणि महाराष्ट्र. आता बघा पुढील न्यूज छोटी न्यूज आहे पण महत्त्वाची आहे. HDFC बँकेचे विलिनीकरण आहे. आता बघा देशातील गृहवित्त क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे HDFC लिमिटेड आणि 1 जुलै 2023 HDFC बँकेमध्ये विलीन झाली आहे. आता मग झालं काय तर आता बघा तर नोव्हेंबर 2023 HDFC बँक. आता एकूण बाजार भांडवल विचारत नाही काही गरज नाही. मालमत्तेनुसार देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. मालमत्तेनुसार खाजगी क्षेत्रातील. बाजार भांडवलानुसार देशातील सर्वात मोठी. बाजार भांडवलानुसार जगातील 5व्या क्रमांकाची आणि बाजार भांडवलानुसार जगातील आपल्या देशातील
तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे काय? HDFC बँक. तर बाजार भांडवलानुसार देशातील सर्वात मोठी, बाजार भांडवलानुसार जगातील 5व्या क्रमांकाची आणि बाजार भांडवलानुसार देशातील जर बघितलं तिसऱ्या सर्वात मोठी कंपनी आहे. अव्वल देशातील 10 बँका आहेत ज्यामध्ये HDFC फर्स्ट, ICICI आणि SBI, कोटक महिंद्रा, ॲक्सिस, इंडिसन, त्यासोबत बँक ऑफ बडोदा, IDBI, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा. बाकी काही घेणं नाही, फक्त 10 अव्वलमध्ये HDFC, ICICI, SBI आणि कोटक महिंद्रा आणि ॲक्सिस लक्षात ठेवा, जे की खाजगी क्षेत्रातील महत्त्वाचे आहे. तर आता 16वा वित्त आयोग स्थापन झाला. आता 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर 16वा वित्त आयोग स्थापन. आता वित्त आयोग कशासाठी? तर ते तुम्हाला माहितीच आहे, जे की नरेंद्र मोदीच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 16व्या वित्त आयोगाची सेवा शर्ती मंजुरी केलेली आहे. तर बघा आता वित्त आयोग कशासाठी आणला? तर वित्त आयोग जर बघितला आपण तर हे केंद्र राज्यामध्ये कराचे वाटप करायचे. राज्यांना केंद्राकडून आवश्यक जे काही असलेला निधी आहे या संदर्भात वित्त आयोग केंद्र सरकारला शिफारशी करतो की राज्यांना केंद्र किती निधी देणार हे वित्त आयोगच केंद्र सरकारला शिफारस करतो त्यासाठी. आता 16वा वित्त आयोग जर बघितला आपण, 16वा वित्त आयोग 31 ऑक्टोबर 2025पर्यंत आपला अहवाल सादर करेल, पण आयोगाची शिफारशी पुढील 5 वर्षासाठी असणार. म्हणजेच आयोगाचा कालावधी काय आहे नेमकं बघा, एप्रिल 2026 ते मार्च 2031 या कालावधी या 16व्या वित्त आयोगाचा कालावधी आहे. तर आता 15वा वित्त आयोग जर बघितला आपण, मग कोण अध्यक्ष होतं ते आपण शॉर्टमध्ये बघून घेऊया. NK सिंग हे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते आणि या आयोगाची स्थापना 15व्या वित्त आयोगाची ते 27 नोव्हेंबर 2017 रोजी स्थापन झाला. आता 15व्या वित्त आयोगाचा कालावधी होता 2025 ते 26. आता तो संपलेला आहे. म्हणून आता जर बघितलं तर 16व्या वित्त आयोगाचा जे काही कालावधी आहे इथं तुम्ही बघितलं असेल 26 ते 2031 हे कालावधी आहे. आता यामध्ये वित्त आयोगाची जर बघितलं तर बेसिक कन्सेप्ट जर बघितले आपण तर भारतीय राज्यघटनेचे कलम 280 अंतर्गत स्थापन केला जातो. तर स्थापन कोण करते? तर दर 5 वर्षांनी किंवा राष्ट्रपतीला आवश्यकता वाटली त्यानुसार राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करू शकतात. आता प्राथमिक कार्य काय मग? केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमधील जे काही आर्थिक संसाधनाचं आहे या संसाधनाची वितरणाची शिफारस करणे. ओके, कोणाला? केंद्र सरकारला. तर वित्त आयोगामध्ये राष्ट्रपती नियुक्त केलेला एक अध्यक्ष आणि किमान 4 सदस्य असायला हवे, म्हणजेच बॉडी 5 सदस्यांची असायला हवी. त्यानुसार संसद अध्यक्ष आणि सदस्याची जी काही अर्हता आहे हे वित्त आयोगाचे जे काही कायदा आहे 1951 नुसार त्यांची अर्हता निश्चित करते. अध्यक्ष आणि सदस्याची कोण? तर सदस्य आणि अध्यक्षाची अर्हता निश्चित कोण करते? मग राष्ट्रपती नाही तर संसद करते. हे पण महत्त्वाचं पॉईंट आहे. तर बघा आता मग पहिल्या वित्त आयोगाचे जे काही अध्यक्ष होते ते KC नियोगी. बाकी मग संतानम चंदा राजमन्ना. लक्षात कसं ठेवायचं? योगी संत चंद्रराज त्यागी रेड्डी. योगी संत चंद्रराज त्यागी रेड्डी. 1 2 3 4 5 6 लक्षात ठेवा. योगी संत चंद्रराज त्यागी रेड्डी. योगी संत चंद्रराज त्यागी रेड्डी. बाकी YB चव्हाण 8वं. ठीक आहे. बाकी मग इथून लक्षात ठेवू शकता 10व्या क्रमांकाचा KC पंत आहे, 11व्या क्रमांकाचा खुसरो आहे. बाकी 12व्या क्रमांकाचा 12 जर बघितला आकडा आपण यामध्ये 2 अशा पद्धतीने येतो. मग हा 2 र या पद्धतीने लक्षात ठेवू शकता, म्हणजे याला रिलेट करू शकता रला 2ला, म्हणून रंगराजन लक्षात ठेवा 12व्याचा. 13व्याला 3ला अशा क पद्धतीने विजय केरकर या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. 14वा YB रेड्डी आणि 15वा NK सिंग हे महत्त्वाचे वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. तर आता पुढील न्यूज जर बघितली आपण, जागतिक गुंतवणूक अहवाल 2023. आता जागतिक गुंतवणूक अहवाल 2023 जर बघितला आपण तर प्रसिद्ध झालेले जे काही आहे UNCTAD जे काही जागतिक गुंतवणूक अहवाल 2023 वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट, आशियातील विकसनशील देशामध्ये थेट परकीय गुंतवणूक 2022 मध्ये 662 अब्ज डॉलरची डॉलरवर स्थिर राहिली आहे. मग आता इथे आपल्याला काय विचारणार परीक्षेमध्ये, तर कोणता देश किती FDI कुठून भारतामध्ये यायला आणि कोणत्या देशाने भारतामध्ये FDI गुंतवणूक जास्त केली ते महत्त्वाचं आहे आपल्याला. 2022 भारतातील थेट विदेशी गुंतवणूक ओघ वार्षिक आधारावर 10% वाढून
$49 अब्ज झाला आहे. म्हणजेच 2022मध्ये भारतातील थेट गुंतवणुकीची गुंतवणूक आता जी काय 10% वाढली. तर या FDI प्राप्त देशामध्ये भारत हा 8व्या क्रमांकावर आहे. जेणे की सर्वाधिक भारतीयाला FDI प्राप्त झाला, पण त्यासाठी भारत हा 8व्या स्थानावर आहे. तरी मग सर्वात जास्त FDI प्राप्त करणारा देश कोणता आहे इनफ्लोमध्ये? तर अमेरिका, चीन, सिंगापूर आणि भारत हा 8व्या क्रमांकावर. अमेरिका, चीन, सिंगापूर ज्यांना सर्वाधिक FDI प्राप्त होतो. अमेरिका, चीन, सिंगापूर, भारत 8व्या क्रमांकावर FDI प्राप्त करण्यामध्ये. ओके. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण आता आउटफ्लो, आता सर्वाधिक FDI गुंतवणूक करणारे देश म्हणजे इतर देशामध्ये गुंतवणूक करतात ते FDI. ओके. तर अमेरिका FDI प्राप्त देश आणि गुंतवणूक सर्वाधिक करणारा पण अमेरिकाचा आहे. त्यानंतर जपान 2 नंबरला आणि चीन 3ऱ्या नंबरला. भारत FDI गुंतवणूक इतर देशामध्ये करण्यासाठी भारताचा क्रमांक 20 या क्रमांकावर भारत आहे. म्हणजे जवळपास तो FDI गुंतवणूक इतर देशामध्ये $15 अब्ज जवळपास भारताने केलेली आहे. तर 20व्या क्रमांकावर भारत FDIच्या इतर देशामध्ये गुंतवणूक करण्याबाबत, परदेशात FDI गुंतवणूक करण्यामध्ये 20व्या क्रमांकावर आहे. आणि FDI प्राप्तीच्या बाबतीत भारत हा 8व्या क्रमांकावर आहे. आता महत्त्वाचा पॉईंट आहे इथे ग्रीनफील्ड गुंतवणूक. आता ग्रीनफील्ड गुंतवणूकमध्ये अमेरिका 1 नंबरवर आहे, त्यानंतर युनायटेड किंगडम आणि मग भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे, UAE आणि जर्मनी. ग्रीनफील्ड गुंतवणूक पण आपल्याला विचारू शकते की ग्रीनफील्ड गुंतवणुकीनुसार पहिल्या क्रमांकावर अमेरिका, युनायटेड किंगडम 2ऱ्या, भारत 3ऱ्या क्रमांकावर, UAE 4थ्या आणि जर्मनी 5व्या क्रमांकावर. हे महत्त्वाचं आहे. आता थेट परकीय गुंतवणूक वाढ. थेट परकीय गुंतवणूकमध्ये वाढ झालेली बघा. आता भारतीय जे काही कंपन्या आहेत हे परकीय दायित्व आणि मालमत्तेची वार्षिक गणना या अहवालामध्ये 2022-23च्या काय झालं की कोणत्या देशाने जास्तीत जास्त FDI गुंतवणूक केली. तर 22-23 आर्थिक वर्षात अमेरिका आहे टॉपला आहे, जे की थेट विदेशी गुंतवणुकीचा FDI प्रमुख स्रोत ठरला आहे. भारतात जर जास्तीत जास्त कोणत्या देशाने गुंतवणूक केली असेल FDI मार्फत तर अमेरिका आहे पहिला देश आपला. तर आता बघा पुढे आपण बघूया की भारताने जवळपास 9,11,069 कोटी रुपयाची परदेशात थेट गुंतवणूक केली, म्हणजेच ODIच्या स्वरूपात इतर देश परदेशात. आता बघा इथे भारतात सर्वाधिक FDI गुंतवणूक करणारे देश आणि भारताने सर्वाधिक गुंतवणूक केलेल्या देशामध्ये त्यांची यादी आहे. तर भारतामध्ये सर्वाधिक गुंतवणूक अमेरिकेने केलेली आहे, त्यानंतर मॉरिशस, मग UK, सिंगापूर आणि नेदरलँड. इथे चीनचं नावच नाही आहे. तर अमेरिकामध्ये सर्वाधिक भारतात गुंतवणूक अमेरिकेने केली, त्यानंतर मॉरिशसने केली, त्यानंतर UKने केली. म्हणजेच AMU लक्षात ठेवा, AMU IM असं पण लक्षात ठेवू शकता. म्हणजेच अमेरिका, मॉरिशस, UK आणि सिंगापूर, नेदरलँड हे. आणि भारताने सर्वात जास्त गुंतवणूक, आता भारतामध्ये गुंतवणूक सर्वात जास्त अमेरिकेने केली, पण भारताने कुठे केली हो? भारताने केली सिंगापूरमध्ये जास्त गुंतवणूक. मग सेकंड नंबरला अमेरिका आणि त्यानंतर UK, मग नेदरलँड आणि UAE. भारताने सिंगापूरमध्ये गुंतवणूक केली आणि भारतामध्ये गुंतवणूक करणारा देश सर्वात जास्त अमेरिका, आणि भारताने सिंगापूरमध्ये जास्त गुंतवणूक केली FDIमध्ये. आता 17.2% अमेरिकेचा भारतातील FDIमध्ये वाटा आहे. किती? 17.2%. आणि भारताने सिंगापूरमध्ये केलेली FDI गुंतवणूक 22.3%. अशा पद्धतीने ती गुंतवणूक आहे. आता क्षेत्रनिहाय जे काय आहे गुंतवणूक महत्त्वाची आहे. क्षेत्रनिहाय झालेली गुंतवणूक. आता उत्पादन क्षेत्रामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक झाली 51%च्या जवळपास. मग त्यानंतर सेवा क्षेत्र, ऊर्जा क्षेत्र आणि बांधकाम क्षेत्र. क्रमानुसार हे क्षेत्र लक्षात ठेवा. यामध्ये FDIची गुंतवणूक जास्त झालेली आहे. तर FDIची गुंतवणूक कोणत्या क्षेत्रामध्ये? उत्पादन क्षेत्रामध्ये, दुसरं सेवा क्षेत्र, मग ऊर्जा क्षेत्र आणि त्यानंतर बांधकाम क्षेत्र. यामध्ये FDIमध्ये गुंतवणूक झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण डिटेलमध्ये आर्थिक घडामोडी जे काही राहिलेले पार्ट आहे ते पूर्ण केलेले आहे आपण. आता आपण आर्थिक घडामोडी डिटेलमध्ये पूर्ण संक्षिप्त घडामोडी, आर्थिक घडामोडी ते आपण बघणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, त्यांना पण या व्हिडिओचा फायदाच होईल. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.